अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. करावया जग उद्धार, हरवया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त येथे प्रकट होत तेचे समर्थ श्री स्वामी. गताध्यायाच्या अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहून दृष्टी आनंदे पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थक होते खास बागेत. यात्रा आली, बहुत गर्दी झाली श्रीजवळी. बाळाप्पाची मानसी चेवा चिंता पडली शेषा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल. परिदर्शन घातल्याविन आज करू नये भोजन. बाळाप्पाचे तर मन स्वामी चरण लागले. दर्शनाच्या उत्कटचित्ती खडीसागर घेऊन या. ती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध पातळे. अरे अनुभाऊ स्वास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून. बाळाप्पाची धावून दृढ चरण धरी. घंट सद्गतीत झाला चरणी भाळ ठेविला. क्षणेत मी पण विसरला परमतौशला मानसी. गंगा मिटली सागरी तैसे तरंग जला भितरी. तैसे बाळाप्पाच ते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा कमलपुष्प न सोडी सहसा. स्वामी चरणी बाळाप्पा तैसा दृढ जडला स्वभावे. येऊन या भानावरती श्रीचरणाची सोडली मिठी. ब्रह्मांड मावे पोटी श्रोत घोटी गात असे. श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भुदळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी अलंकीन तेसे दिले त्याने प्रेमे करून. बाळाप्पाचे प्रेम ऐशी कृतीने दाविले. धन्यता माननी मनी पावळ बाळाप्पा निघाले तेथुनी. परितयांची श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्या सवय एक जहागीरदार ते होते बिराड्यावर. स्वयंपाक करून तयार म्हणून ती जाऊ दर्शना. बाळाप्पा दर्शन करून आले बिराडा परतून. जगादी जहागीरदारी नैवेद्य काढून बाळाप्पा हाती दिला. म्हणून ती जाऊन स्वामीसी ने अर्पण करा नैवेद्यासी. भविष्य म्हणून बाळाप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून करून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी त्याचे वर्तमान विदित एक झाल. या समय श्री समर्थ असतील रूप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. ऐसे कैकुनी वर्तमान बाळाप्पा म्हणे झाले की न म्हणती आज नैवेद्य आपण आपल्या हस्ते न हेची. मार्गावनी परतले सत्वर बिराड्यावर आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर्माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बेसावे. श्री शंकर उपासे देवत त्यांचे करावे पूजन नित्य. माध्यान हे आदित्य अनुष्ठान आठवावे. करी झोळी घेऊन श्री स्वामींजवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराड्यावर. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. जोळापा आदी करून सेवे करी बहुतजन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती ते हवे. आपण व्हावे सेवे करी इच्छा बाळाप्पाची अंतरी. सुंदराबाईची करी आदिप्त सर्व असे. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी. आपण श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बाळाप्पा मनी आनंदला मने सुदिन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाले सार्थक जन्माचे. बहुत जन सेवे करी बाई मुख्यता माजरी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पे. मी प्रिय बहु स्वामीसे ऐसा अभिमान तेसी. गर्व भरे इतरांसी तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडण होती सदोदित. स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पांनी पाहून नानायुक्ती योजना मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले. कोठेही आता समर्थ पूजाधिक वायाळतार्थ तत्संबंधी सर्व साहित्य बाळाप्पा सिद्ध ठेवेती. समर्थाच्या याच्या चित्ती अरण्यातही वस्ती करीती. परी तेथेही पूजा आरती नियम करीती बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरून चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसा लोटला काही दिवस बाळाप्पाची शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. बेंबीमधून रक्त वाहत असे दिवस. त्यात दुःख विवळ होत वंती कैसे करावे. भोगभोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली. ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळाप्पासी मरण विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी लिखित विधीचे. आजवरी बहुता परी बाळाप्पा करी चाकरे. ते यांचे अंतरपही स्वामीमय न झाले. प्रत्येक सोमवारी ते आणि महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवेकार. हे पाहून एके दिवशी बाईंनी समर्थासे आपण सांगून बाळाप्पासी शंकर पूजनीवर जावे. तैसे आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ चित्ती. परी बाळाप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा. जानही नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे ह्याची सत्य. या परी चिठ्ठी आली प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी त्यातून उचलून पाहता वाचून. न करावीची पूजन तया माझी लिहिलीसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थाचा पूर्ण भक्त चोळाप्पा नामे विख्यात. त्याचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन देविती द्रव्यादी कानून. ते सुंदराबाई उचलून नेत असे अवतार सत्वर.
त्यामुळे चोळाप्पाप्रती अल्प होई द्रव्यप्राप्ती. बाळाप्पामुळे मनती नुकसान होते आपुले. तेव्हा जामा श्वशुर उभयंता करीती विचार. बाळाप्पा ते आता दूर केले पाहिजे उक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होत असे नुकसान. ऐसे ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. बाळाप्पा बोले, वचन तुमचे अन्न खाऊन करीत तुमचे नुकसान व्यर्थ. माझा जन्म हा स्वामीने मला आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती जावी. आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थासी. कुलदेवताच्या दर्शनाशी जावायचे बाळाप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखी काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करीत असे. तेव्हा निवृत्त झाला ऐसा उपाय खुंटला. मग त्याने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. त्याने पुढचे वर्तमान बाळाप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्ट ऐकून कापट्य म्हणे आणले सर्व. म्हणे जावई आपणासी समर्थनले ते आज्ञेसी. तरी आपण चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. त्याचे कपटाने जाणणे अवश्य म्हणे. त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतासी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहो निचाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटजी म्हणे खिन्न झाला सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळाप्पाला न सोडतील निश्चय. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पा जडली होती. कैसा दूरतया प्रति करतील ती दयाळ. जो केवळ दयाधन भक्त काज कलद्रुप. विष्णू शंकर दोघे जण तयासी शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा प्रेमळ परिसत 12 अध्याय. घोडा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.